नमस्कार मंडळी, ह्या व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारचा। तर महालक्ष्मीचे पूजन कसं केलं, त्याच्यासोबत नैवेद्य काय केला आणि नैवेद्य करताना थंडीमध्ये काय करता येईल याचा विचार करून केलं ना नैवेद्य। त्याचसोबत नुकतंच मी पुण्याला जाऊन आले, तर पुण्याच्या डीमार्टमधून मला रिजनेबल काही वस्तू मिळाल्या, तर त्या कोणत्या आहेत हे आपण सगळं ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओ खूप छान आहे, महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। चला आपलं व्हिडिओला सुरुवात करू। तर दिवसाची सुरुवातच होते बघा आपली घर अंगण साफ करण्याने आणि गायची पूजा करण्याने। गुरुवार असल्यामुळे पिवळं काहीतरी गायीला दिलं पाहिजे असं मला वाटतं, त्यामुळे मी दर गुरुवार असू द्या, एकादशी असू द्या, केळी किंवा एखादं फळ गायीला देते। जर आपली चपाती भाजी झाली असेल तर तो पूर्णपणे नैवेद्य देते, पण उपवास होता, झाला नव्हता नैवेद्य, म्हणून आज केळीचं घास गायीला देऊन आपण पूजन केलेलं आहे। त्यानंतर आपली देवपूजा। तर देवपूजेमध्ये आपण स्वामींचे अभिषेक करतो, श्रीयंत्रावर अभिषेक करतो, पण मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे लक्ष्मीची सेवा, त्याच्यामुळे आपण लक्ष्मीला केलेला आहे श्रीसूक्त, फलश्रुती आणि व्यंकटेश स्तोत्राचा अभिषेक। जलाभिषेक करून आपण यथासांग असं महालक्ष्मीचं पूजन केलेलं आहे। त्यानंतर धूपदीप नैवेद्याचा घमघमाट आणि मस्त अशी छान झालेली आपली पूजा, तुपाचे दिवे, तेलाच्या समया आणि छान अशा रांगोळ्या आपण काढून लक्ष्मीचं पूजन केलेलं आहे, कथा वाचलेली आहे। त्यानंतर गुरुवारच्या सेवेमध्ये आपलं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पूर्ण पठण 21 अध्याय मी पूर्ण घेते। त्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र, 11 माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा असतो। ही गुरुवारची सेवा आणि गुरुवार माझे सध्या संकल्पित आहेत, म्हणजे संकल्पित गुरुवारमध्ये ही सगळी सेवा मी करते आणि प्रदोषकाळी गुरुवार सोडते। संध्याकाळची 6:30ची आरती करून नैवेद्य दाखवून मी गुरुवार सोडते, असं माझा दर गुरुवारचा नियम असतो। पण गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला म्हटलं की लक्ष्मीचं छान असं पूजन केलेलं आहे, मस्त आपली पूजा झालेली आहे आणि खूप प्रसन्न वाटतं बरं का घरामध्ये जेव्हा कोणती अशी पूजा मांडली जाते। मग सत्यनारायण असू द्या किंवा लक्ष्मीची पूजा असू द्या, कोणत्याही पूजेनंतर एकदम छान असं आनंदमय वातावरण घरामध्ये तयार होतं। मी सकाळीच महालक्ष्मीची पूजनाची मांडणी देखील करते आणि पूजन करून घेते, म्हणजे दिवसभर पूजा छान घरामध्ये राहते आणि समया, दिवे, धूप, दीप असं तेवत राहतं। संध्याकाळी पूजा केली की मग थोडासाच वेळ पूजा असते, त्यामुळे सकाळी केली की छान वाटतं। मग असं झालेलं आपलं पूजन आहे। माझ्याकडं लक्ष्मीचा मुखवटा नसतो, म्हणजे माझ्या महालक्ष्मीचा मुखवटाच नाही आहेत आमच्याकडे, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातला देखील मी कळस जो असतो त्याला मुखवटा पूजत नाही किंवा आणलेला नाही आहे। माझ्याकडे जी परंपरागत पूजा मांडली जाते त्याच पद्धतीचं मी पूजन केलेलं आहे। तर ही बॉटल आहे, ही मी नुकतंच पुण्याला गेले होते, तर त्यावेळी डीमार्टमध्ये मला मिळालेली आहे। तर एक यूट्यूबर आहेत, आता मी त्यांचं नाव घेणार नाही, त्यांच्या व्हिडिओमध्ये मला ही खूप आवडत होती पूर्वीपासूनच बरं का, पण आमच्या धाराशिवच्या डीमार्टला ही मिळत नव्हती किंवा दुसऱ्या कुठल्याच क्रॉकरी शॉपमध्ये मला ही मिळत नव्हती। खूप दिवस मी शोधत होते, पण अचानक मला योग आला पुण्याच्या डीमार्टमध्ये जाण्याचा, त्यावेळी मला ही मिळालेली आहे अशी ही बॉटल आहे। त्यानंतर त्या डीमार्टमधून आणखीन भरभरून शॉपिंग देखील केलेली आहे, कोणती ती शॉपिंग आपण पुढे पाहणारच आहोत। नैवेद्याला काय काय केलं ते सांगते सुरुवातीला। गुरुवार म्हटलं की काहीतरी गोडाधोडाचं येतंच आणि प्रत्येक गुरुवारी मला वेगळं करावंसं वाटतं, पण घरच्यांचं देखील आपल्याला विचार करून करावं लागतं। तर माझ्याकडं आमटी वरण हे रोजचंच लागतं, तर त्यासाठी मी मिक्स डाळीची आमटी केली। 2 भाग तुरीची डाळ, एक भाग मी मसूर डाळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये घालून घेतली। त्यामध्ये 1 टोमॅटो, नंतर थोडीशी हळद आणि थोडंसं घातलं हिंग आणि ती डाळ शिजायला ठेवली। तोपर्यंत एका कढईमध्ये मी 1 ते 1.5 वाटी शेंगदाणे भाजायला ठेवले आणि मस्त मंद आचेवर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे भाजण्याची कढई ही मी तळणाची जी कढई आहे ना त्या कढईमध्ये भाजण्याचं वगैरे करते, म्हणजे स्टीलच्या ज्या कढया आहेत त्या जास्त खराब होत नाहीत म्हणून। आणि शेंगदाणे चांगले भाजले, त्याची टरपलं निघायला लागली की त्या काढून घेतले आणि त्याच गरम कढईमध्ये 1 चमचा मी बडीशोप भाजून घेतली, ती पण काढली आणि शेंगदाणे एका पाण्यामध्ये थंड करायला ठेवले। शेंगदाणे आपले थंड होत आहेत तोपर्यंत काय केलं, एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं, त्यामध्ये मोहरीची फोडणी करून घेतली, उभा चिरलेला कांदा घातला आणि कांद्यासोबतच मी घातला कढीपत्ता देखील। कढीपत्ता मी सुरुवातीला घालत नाही मोहरी झाली की, कारण तेल खूप फार उडतं, मग कांद्यासोबत किंवा आलं लसणासोबत घातलं तर ही टायमिंग मॅच होतं। कांदा चांगला परतला की नंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेतली, ती पण चांगली परतून घेतलेली आहे।
नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ आणि 3-4 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून ती घालून घेतलं. हिरव्या मिरची जरा तिखट होती त्यामुळे थोडंच घातली. ते सगळं चांगलं परतून घेतलं. त्यात नंतर घातलं आहे आपण चवीनुसार मीठ आणि 1 चमचा घातली हळद. बटाट्याची सालं काढूनच घेतली, ती तुकडे केले नव्हते. आणि हळद घातली की बटाटा असा हाताने कुस्करून घातला आहे मी. आणि असा पण बटाटा चांगला होतो बरं का, आपण फोडी केलेला पण चांगलाच होतो, नाही असं नाही, पण हाताने असं थोडा कुस्करून घातला आणि चांगलं परतून घेतलं. आणि वाफ काढायची गरज नाही, आपले बटाटे चांगले शिजले होते. हिरवीगार कोथिंबीर घातली, झाली आपली पिवळ्या बटाट्याची भाजी तयार. तोपर्यंत आपली डाळ पण शिजली असेल, ती आपण आता डाळ बघणार आहेत. तर 2 शिट्ट्या करून घेतल्यानंतर बारीक गॅस करते मी आणि गॅसवर तसंच ठेवते कुकर बरं का. आणि मग त्या वाफेवरती ती डाळ शिजू देते, पूर्ण वाफ जाऊ देते, मगच झाकण काढते, म्हणजे डाळ चांगली शिजते. डाळीमध्ये का नाही लागलं असं गरम पाणी करून घेतलं आणि घालून घेतलं आणि घुसळून घेतली डाळ, म्हणजे आपल्याला जेवढी आमटी करायची तेवढं पाणी घालून घेतलं. आणि त्यावर आलं लसूण पेस्ट खलबत्त्यामध्ये कुटली होती आणि खोबरं घातलेलं नाही आपण ह्या आमटीला. पातेल्यात तेल घालून गरम झाल्यावर त्याच्यात घातली मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये घातला कढीपत्ता आणि थोडंसं हिंग घालून घेतलं आणि आलं लसूण घालून घेतलं, चांगलं परतिलं. आता फोडणी चांगली परतिली की आमटी बी चांगली होती बरं का. आणि फोडणीमध्ये घातली जरा कोथिंबीर चिरलेली, काळं तिखट म्हणजे काळा इसूर, जराची हळद घालून घेतली आणि सुरुवातीला जरा ती आमटी घातली, म्हणजे डाळ आपण घुसळलेली, आणि मग बाकीची घालून घेतली. चवीनुसार मीठ घातलं. बारीक गॅसवर आपण चांगली आमटी उकळून घेतली, हिरवीगार परत एकदा कोथिंबीर घातली, झाली आपली वेगळ्या चवीची अशी आमटी तयार. मिक्स डाळीची आहे. आपले शेंगदाणे बी थंडगार झाले होते तवर मग काय केलं, सालं काढली नाही, ती सालासकटच आपण मिक्सरला घालून घेतलं. असं वाटायचं आपण मिक्सरला की त्याचं तेल निघालं पाहिजे, म्हणजे एकदम मिक्सर चालू केला, एकदम घर फिरवायचा नाही, तो चालू बंद म्हणजे पल्स मोडवर आपण फिरवत ते शेंगदाण्याचं कूट करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये बडीशेप पण घालून त्याची पण पूड करून घेतली. आणि आता आपले 1 ते 1.5 वाटी शेंगदाणे होते का नाही, तर त्याच वाटीनं आपण 1 फुल भरलेली वाटी खिसलेला गूळ घेतला आणि तो घालून घेतला. हाताने चांगलं आधी एकजीव करून घेतलं मिक्स करून. आणि परत काय केलं माहिती आहे का, मिक्सरच्या भांड्यात घातलं सगळं आणि परत एकदा फिरवून घेतलं, म्हणजे एकजीव चांगलं होईल. आणि त्याला थोडंसं असं तेल सुटायला चालू. आपण तूप बीप काही घातलं नाही ह्या मिश्रणामध्ये. आता आपण करतोय थंडी स्पेशल असलेल्या शेंगदाण्याच्या पोळ्या, ह्याच्यामध्ये आपण तेल पण घातलेलं नाही बरं का, आणि आपल्याला तूप पण घालायचं नाही. पण जे शेंगदाण्याचं तेल सुटतं का नाही, असं पल्स मोडवर आपण फिरवल्यामुळं, तर त्याच्यामध्येच आपल्याला असा त्याचा हातामध्ये घेतल्यानंतर मुटका झाला पाहिजे, ह्या पद्धतीनं आपल्याला वाटायचं आहे. ते जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये तर लय भारी होते बरं का, तेल चांगलं निघतं शेंगदाण्यामधून आणि एकजीव चांगलं होतं. पण आता वेळ जास्त जातोय म्हणताना मग मिक्सरला वाटलं आणि असं डब्यात भरून ठेवायचं. एकदाच जर करून ठेवलं तर आपण जी चपात्याला कणिक तिंबतो त्या चपातीच्या तिंबलेल्या कणिकेमध्ये पण 2 पोळ्या रोजच्या रोज केल्या ना तरी बी चांगल्या. थोडं सगळ्याच्याच पोटात गूळ शेंगदाणे जातं, कारण थंडीचे दिवस आहेत. पौष्टिक असं लाडू म्हणा किंवा असं शेंगदाण्याची पोळी म्हणा रोजच्या रोज करता येते आणि सगळ्यांना थोडी वाढता येते. तर आपण कणिक तिंबली होती ना, नॉर्मल आपली जी चपातीची कणिक असते का नाही तशीच, त्यामध्ये तेल वगैरे काही घातलं नाही आणि जरा भिजल्यानंतर चांगली मऊ करून घेतली. आणि त्याच्यामध्ये मिडियम आकाराचा असा गोळा घेतला आणि गोळ्यामध्ये का नाही जसं त्याच्यामध्ये बसल तसं ती मिश्रण घातलं गुळाचं आणि शेंगदाण्याचं. एकदमच जास्त घालायला बघायचं नाही, जसं चोपलं जाईल का नाही मध्ये हाताने तसं आपण भरपूर घालायचं. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठा गोळा घेऊ शकता. माझ्याकडं जरासं मोठी लागते पोळी आमच्याकडं, म्हणजे आम्ही थोडे ग्रामीण भागातले शेतकरी वर्गातले लोक आहेत. बारीक असं चपाती म्हणा भाकरी म्हणा पोळी म्हणा आमच्यात केली जात नाही किंवा वाढली जात नाही, पोटभरीच असं म्हणून मोठं घसघशीत असं असावं म्हणून जराशी मोठी घेतली. कारण भरपूर असं ते मिश्रण आपण त्याच्यामध्ये बसवलं आहे, म्हणजे जेवढी कणिक होती का नाही तेवढं मिश्रण थोडं आपण करून बसवलं आणि त्याची का नाही पिठामध्ये घुळसून घेतलं आणि आदर आटाने हो का अशी आपल्याला त्याची पोळी लाटायची. म्हणजे आधी काट लाटायचे बरं का, तुम्ही बघताल माझ्या हाताकडं, आधी काट अशी फिरवत लाटायचे, भस्करणं मध्येच लाटायचं नाही, नाहीतर जे आपण मिश्रण भरलेलं आहे ते बाहेर येऊ शकते. तोपर्यंत का नाही तवा आपण गरम करायला ठेवला होता बरं का, हे लक्षात ठेवायचं. आणि काट आधी पोळीचे लाटून घ्यायचे, म्हणजे टमाटम फुगतात ह्या पोळ्या, कुठं फुटत नाहीत किंवा त्याचं मिश्रण पण बाहेर येत नाही. हो का तुम्ही बघताल एकसारखी आपण गोल गरगरीत अशी शेंगादाण्याची पोळी लाटून घेतली आणि तव्यावर तेल तूप काही घातलं नाही
आणि अशी छान मंद गॅसवरती फुगवून घेतली आणि चांगली भाजून घ्यायच्या बरं का. आणि नंतर तुम्हाला तेल तूप लावायचं ते लावायचं, पण आमच्याकडे तेल लावतात, तेलच्या म्हणल्या जातात ह्याला, शेंगदाण्याच्या तेलच्या बरं का. आणि वाढायला असतं म्हणजे वाढताना परत गरम केलेलं तूप घातलं जातं. आमच्या भागामध्ये असं असतं, बऱ्याच ठिकाणी तूप लावून पण भाजतात बरं का. पण तूप लावून भाजायला लागलं ना की जास्त धूर पण उरतो असा त्या तव्याचा आणि थोडंसं धुरकट वास येतो. त्याच्यामुळं ना आम्ही तेल लावून भाजतो तेलची आणि खायला देताना परत वरून तूप देतो. गरमागरम खावा, नाहीतर गार केल्यानंतर बी चांगलीच लागते बरं काही. आणि 2 दिवस आरामात टिकतात, प्रवासात नेण्यासाठी बी चांगलीच आहेत बरं का ह्या तेलच्या. आणि मग आपलं ताट तयार आहे. तर मस्त पिवळ्या बटाट्याची भाजी, मिक्स डाळीची आमटी, नंतर साधी चपाती, भात आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची तेलची आणि त्याच्यासोबत दुधासोबत खाल्ली जाते आमच्याकडं. आणि दुधामध्ये तूप घालायला विसरायचं नाही. असा हा आपला नैवेद्य साधासुद्धा आहे, पण आपण त्याच्यासोबत पौष्टिकपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे बरं का. आणि थंडीमध्ये काय पोटात गेलं पाहिजे हा पण विचार करून आपण मेनू ठरवलेले आहेत. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर आपण शॉपिंग बघणार आहोत ना, सुरुवातीला म्हणलं होतं तर ही आहे बघा शॉपिंग. तर अचानक मला 2-3 दिवसापूर्वी पुण्याला जाण्याचा योग आला. आता पुणे माझं माहेर आहे बरं का, त्यामुळे माझ्या सारख्या चक्रा असतात आणि त्यात माझी मुलं पण पुण्यामध्येच आहेत सगळी. आणि मग असं मला यावं लागतंच पुण्याला. तर त्यावेळेस डी-मार्टला जाण्याचा योग आला. म्हणजे हडपसरच्या पुढं जे डी-मार्ट आहे तिथं पहिल्यांदाच गेलते मी त्या डी-मार्टमध्ये आणि मला हे आवडलेल्या वस्तू मी तिथे शॉप केल्या, म्हणजे घेतल्या. तर हे बाऊल आहेत बघा, तर हे 2 प्रकारचे घेतले. भरभरून एक घेण्यासारखं रिजनेबल रेट आहेत, पण वेळ कमी होता, तेवढ्या वेळामध्ये मला जमेल तेवढं घेतलं. हे 2 प्रकारचे बाऊल घेतले आणि नंतर ह्या बरण्या घेतल्या. तर आता आपण कधी कधी उभ्याट घेतो बरण्या, त्या माझ्याकडे होत्या बरण्या म्हणून मी ह्या गोल शेपच्या घेतल्या. तर ह्या 25 रुपयाला मला मिळाली एक. आणि त्याच्यासोबत एक त्यातली छोटी, ती पण 25 रुपयाला होती बरं का. मला पण जरा आश्चर्य वाटलं. आणि ह्याच्यामध्ये 3 कलर होते, पिस्ता होता, रेड होता आणि ब्लॅक होता. तर मी त्यातलं रेड कॉम्बिनेशन घेतलं, कारण माझ्या पहिल्या काही बरण्यांना ते सूट होत होतं म्हणून. तर छोटी बरणी ना ती थोडीशी आकाराने बदल आहे, गोल आहे, पण त्याला असं षटकोणी आकार आहे आणि एकावर एक ठेवता येतील म्हणून मी 3 आणि 3 अशा 6 घेतल्या बरण्या. आणि त्याच्यासोबत सुरुवातीला दाखवलेली ती बॉटलची पाण्याची आहे का नाही, ती पण मी त्याच वेळी खरेदी केलेली बरं का. आणि डी-मार्टमधून निघताना आम्हाला असं बॉक्समध्ये छान पॅकिंग करून दिलं. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये अजिबात कोणतीही वस्तू खराब झाली नाही, अगदी व्यवस्थित घरापर्यंत ह्या वस्तू चांगल्या पोहोचल्या. तर अशी थोडीफार केलेली शॉपिंग आहे. आणि आपण असं सहज गेलो म्हणून गेलतो, असं काही प्लॅनिंग नव्हतं की असं काही घ्यायचं, पण आवडलं आणि ते काही सोडावं वाटेना म्हणून पटकन घेतलं. बाकीची कामं होतानाच मी माझ्या किचनसाठी म्हणा किंवा आपल्या चॅनलला काही काही गोष्टी दाखवायला लागतात, काही काही ठेवल्यानंतर आकर्षक दिसण्यासाठी. आणि आमच्या सुनबाईंना पण ह्या गोष्टी आवडल्या बरं का, तर त्यामुळे ही घेतलेले आहेत. तर कशी वाटली शॉपिंग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते पण पटापटा करा आणि लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. माझा सगळ्यांना नमस्कार.